कळत आहे कॉलेजला जाऊन आता शिका 11वीला गेला टोन घ्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो चला 1.5 लाख पेमेंट आहे तुला एकच अंडरपॅन्ट आहे चला देव आहे महिला मंडळ गुरुवार संपले का आज शेवट आहे का बरं किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही मग काय झक मारे गुरुवार गेले का अहो पार्वतीनं गुरुवार केला शंकर धाब्यावर जेवला काय व्यक्त अहो पार्वतीचा दणका उठला दुर्गड भारी शंकर म्हणतो लिंबू पी 4 गुरुवार करतील सासर उपाशी मारी ती काय करायची गरज नाही ओव्यान आपण पाठपर्यंत देणार तिसऱ्या त्यातले होईल टाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न बजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जा तुम्ही देवाला जायचं नाही बोंबलत हिंडायचं नाही 1.5 तास देव जुळीत अहो काशी जातो कशाला आणि एक काशी बिशीला जाणारी अडपट ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो मग तिथं मारावं लागत हे बावलट काशी गावात येतं मी दाव्यास काढणी कानपाट फुटीन काशी दाव्यास समज तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला पैसे घालवले चिखून आला तर गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली गेलता घाल आणि ट्रिपा काढणं आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय पैसे उरत या दिवसही निघत्या उरलेल्या पैशाचा बायकोला गजरा घेऊन आला दोन्ही काशी खुश ही काशी खुश आहे ती काशी खुश मग तुम्ही म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला व्हावे आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई की परी वेचावे लागे शरीर ती हो तुम्ही देवांतरानं बजावे तुम्ही देवाला जायचं नाही बोंबल अहो 9,000चा बोकड कापला देवाला 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या नख्या खूर हे लोक नाख्या गावात माहितीये ते शिजत नाही त्या शिजल्या ना देव वास होत मी आला जाऊ मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज आमच्या पप्याच बाप याला लय भोळा महादेव सहज म्हणते ती त्यांना एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 2-4 रुपयाचा गोल झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या बोरसा ठेवू नका ते एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेव आहे पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणलाय का माया पप्याची आई भोळी महादेव अरे तू म्हणतो कोणालाही सांग पप्याची आई सांगलो कोण स्त्री ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 अंकी नाटक करते 3 वर्षात 3 नाटक करते 3 वर्षात 3 वाक्य बोलती ऐका पहिलं वर्षाचं वाक्य आठवा तुमचं नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष अहो संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का 4थ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान का बाई आला आमच्या बोकांडी झाला दिंडी तिने घरी बरं इकडे येऊन का सुईना तू दिले एका दिंडीच 2 दिंड्या करून सुटका नाही अभंगातले 2 मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद गुजन मंडपवाले माहिती महिला पुरुष बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया सासरू उपाशी मारणार बाया कॉलेजच्या पोरी पळून जाणार पोरी बापलीचं दाखवणारी पोरी बिवडे जुगारी बिगारी उद्या म्हणानं कोण मानावं नाही घेतलं मी कीर्तनात मानावं नाही घेतलं सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आमचे सागर श्रीपती जाधव दादा यांच्या वाढदिवसानिमित्ताने एवढं मोठं सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय म्हणून पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि दादांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी वाढदिवसाला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय सगळ्या मंडळींना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात मग तुम्हाला आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत फक्त 2च गोष्टी झाल्या ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची नाही आता सागर दादांच्या वाढदिवसाला आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना 100 वर्ष भेव नाही
नाही नाही, आपल्या कीर्तनाची एक खूबी महाराज. माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस 100 वर्ष जगवतोय. वा माझ्या कीर्तनाची खूबी महाराज. माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस 100 वर्ष जगवतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. विनोदाचा भाग सोडा महाराज. पण एवढं मोठं भव्य दिव्य वाढदिवसानिमित्ताने एवढं सुंदर, हे धर्माचं काम आहे, एवढं मोठं सुंदर आयोजन केलंय. म्हणून आपल्या सागरदादांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्वांना एकच वाक्य सांगेन, थोडं हसत जा. हसत जा, गॅरंटी नाही, हसत जा. आणि आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुख्या माझाची असतात. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असते. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शांगा कमी असतो. असं असते ईश्वराने दिलेली देणगी. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा, कॅमेरावाला आपल्याला असं म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते आपल्याला म्हणते स्माईल, आपण म्हणायचं असंच असते ईश्वराने दिलेली देणगी. म्हणून आज आता एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन वाढदिवसानिमित्ताने, सागरदादांच्या वाढदिवसानिमित्ताने केलंय. म्हणून आज आपण त्या पांडुरंगाकडे फक्त एकच मागू की हे देवा पांडुरंगा, त्यांना व त्यांच्या सागरदादांना व त्यांच्या सर्व परिवाराला काय होऊ दे. सुंदर अशा ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या सागरदादांच्या वाढदिवसानिमित्ताने केलंय. म्हणून आता आपल्याला आपल्या या नगरीमध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्ताने काही एक दोन संकल्प करायचे आहेत. ते तुम्ही पटलं तर म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचा आलाय सांगायचा धंदा, तुमचा आला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाय, तुम्ही लागले जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प आहेत. तुम्ही पटलं तर म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला, आपला एखादा माणूस मेला,
मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करा, किती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. याच दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो, नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या गोदाड्या गाद्या सल्ली थोबाडवाशीत नदीला घेऊन आजपासून टाकायच्या नाही. चांगल्या असन धुवून वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ ठेवा. आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदीत टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका. नाकातली नट टाका, कानातलं टाका, पण आजपासून जर तुम्ही उशान गोदाड्या गाद्या जर नदीत टाकल्या, तुम्ही दादांच्या पुढच्या वाढदिवसाला राहत नाही, हे ध्यानात ठेवा. विनोदाचा भाग सोडा महाराज, पण नद्या स्वच्छ ठेवा. काय मत आहे तुमचं? नदी ही माता आहे, नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा. सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच. नव्हतं मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ऍटम आला कुठून? बरं, आज सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या. तू वाढदे ना, पण गपची बस ना. आता पेशी वाढण्याचं कारण आहे का? बरं का एज्युकेटेड लोक, पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते आणि ते मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र कळतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला, तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही. नावच ऐकली बरं, लोकांना नाव सापडा त्यात बोकुड काय समजत नाही. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढली. आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकाट माणसांना येतो. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वा पाहिली, मग बाकीचे म्हणले पाहुण्याची होती, चायला हे मिळालं ना. हो, आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक, बोलणं बंद झालंय. लोक बोलण्याचो, प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पाप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांना माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम. अपूर्वी एसटीगार का व्हायचा, आधी एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो, एका बाईनं भात खाल्या वरण मागितलं, तिला सामनाचा आपण काय खाल्लं तर कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो, एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलो. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आत होता आले, पागल झाली महाराज. बस अहो, काही एसटीत बस त्या कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होते तिकीट काढाय. तुकडी तिकीटच काढी ना, हालतच होता. त्यांना कानबडीचे ठेवून दिली. काय पागल झाली माणसं. ते कुठेही बसलं कधी खोकड घेऊन बसायचं. चेन उघडीच, चेन वर वाढायचं ध्यानच नाही. कानात वायरी नुसतं. अवयक्त गायचं दूध गाडाय गेलं कानात वायरी, मग बादलं तर नेव का नाही. आख दूध खाली गेलो. अहो, 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या. एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूरावाला धनगरवाड्यात घुसला. सगळं झालं, कुत्रच आडवा आलं, वायरच गुतली, मिळालंच ते. अहो, एक तर लघवीला गेला, फोन आला, मग चेन तर घालाव का नाही. चेन सुद्धा खोली नाही, अख्या बोटात पाणी गेलं त्याच्या.
पागल झाली महाराज माणसं, पागल झाली. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नाका दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे तू कालकोत. हो, आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला. अहो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघ, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. एक मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली.